सरकारने जीएसटी कपात करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे घरगुती सामानापासून वाहनांपर्यंत अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. येत्या सप्टेंबर 22, 2025 पासून वस्तू आणि सेवा कराचे नवे दर लागू होत आहेत. या नव्या दरानुसार दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत, जसे की शॅम्पू, साबण, लहान मुलांची उत्पादने आणि आरोग्य विमा. सरकार देशभरात या दरांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर असून, त्यासाठी खास पोर्टल आणि हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. तुम्ही आता वस्तूंच्या कमी झालेल्या किंमती, बिलांमध्ये मिळालेली सूट किंवा कोणत्याही अनियमिततेबद्दल ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. येथे करू शकता आपली तक्रार नव्या प्रणालीनुसार. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन https://consumerhelpline.gov.in https://consumerhelpline.gov.in च्या इनग्राम इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स रेड्रेसल मेकॅनिझम पोर्टलवर जीएसटी संबंधित तक्रारींसाठी एक वेगळी श्रेणी तयार करण्यात आली आहे. यात ऑटोमोबाईल, बँकिंग, एफएमसीजी आणि ई-कॉमर्ससारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. तुम्ही टोल फ्री क्रमांक 1915, NCH ॲप, वेब पोर्टल, व्हॉट्सॲप, SMS, ईमेल किंवा उमंग ॲपद्वारेही आपली तक्रार नोंदवू शकता. ही सेवा हिंदी, इंग्रजी, तमिळ, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 17 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. तज्ज्ञांच्या मते, या नव्या तक्रार प्रणालीमुळे ग्राहकांना जीएसटी दर कपातीचा फायदा मिळत आहे की नाही, हे तपासण्यास मदत होईल. तसेच, या कर सुधारणा अधिक प्रभावीपणे लागू होतील. तक्रार दाखल झाल्यावर तुम्हाला एक युनिक डॉकेट क्रमांक मिळेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या तक्रारीवर झालेल्या कारवाईची माहिती घेऊ शकता.